नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरेगाव, सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्षरशः झटका दिलेला आहे. महेश शिंदे यांच्याबाबत आपण आधी पण व्हिडिओ केलेला होता की हेच महेश शिंदे एकनाथ शिंदे यांना कधी ना कधी जड जातील. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्तानं महेश शिंदे यांनी आपण एकनाथ शिंदे यांना जुमानत नसल्याचं दाखवून दिलंच होतं. आता त्याची पुनरावृत्ती त्यांनी पुन्हा साताऱ्यामध्ये करून दाखवलेली आहे. उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला, जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्काराला देखील महेश शिंदे फिरकले नाहीत. ते उलट असं म्हणाले की मी काही जाणार नाही, मला निमंत्रण नाही, मला याच्यापूर्वी देखील निमंत्रण आलेलं नव्हतं, त्यामुळे आता मी जाण्याची गरज नाहीये. तिथले जे पालकमंत्री आहे शंभूराज देसाई यांनी देखील मला उपमुख्यमंत्री शिंदे जेव्हा जेव्हा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा फारसं कधी बोलवलेलं नव्हतं. एवढंच बोलून थांबले नाही, तर मला त्या अर्थानं आता कोणाचीही गरज नाहीये, मी माझ्या बळावर निवडून आलेलो आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला जायलाच पाहिजे, मी त्यांना वारंवार भेटलंच पाहिजे असंही नाही. इतक्या स्वच्छपणे स्पष्टपणे महेश शिंदे यांनी आपली भूमिका सांगितलेली आहे. खरं तर महेश शिंदे हे बोलत नाहीयेत, महेश शिंदे यांच्या मुखातून भाजपच बोलत आहेत. महेश शिंदे हे देखील जाहीरपणे सांगतायत की मी भाजपचाच आहे. 2011 सालापासून कोरेगावमध्ये मी भाजपचा बूथ प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. 2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं की आमचा महेश शिंदे आहे, भाजपचा चांगला कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही शिवसेनेची उमेदवारी द्या. तेव्हा माझा शिवसेनेशी संबंध आला. मी मूळचा भाजपचा आहे. त्यामुळं हे एकटे महेश शिंदेच मूळचे भाजपचे, हे शिवसेनेमध्ये नाही, हे आता एकनाथ शिंदे यांना उमजायला लागेल. सातारा हा खरं तर एकनाथ शिंदे यांचा जिल्हा, त्यांचं दरेगाव जे शिंदे यांचं विश्रांती स्थान आहे ते देखील महेश शिंदे यांच्या गावापासून जवळच आहे. तरीही महेश शिंदे हे कधी आपल्या नेत्याला भेटायला त्या ठिकाणी गेले नाहीत. आता साताऱ्यामध्ये महेश शिंदे, जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले या तिघांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचं काम यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. आता पुढची जी जबाबदारी आहे याच तिघांवरची, पुढचं जे मोहीम आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी अशा शिवसेनेच्या नेत्यांना खच्ची करणं, त्यांना सत्तेबाहेर ठेवणं. शहाजी पाटलांना सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीनं जयकुमार गोरे यांनी रोखलं, ज्या पद्धतीनं शहाजी पाटलांचा पराभव करण्याचा चंग त्यांनी बांधलेला होता, त्याचीच पुनरावृत्ती आता विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. आता आणखीन याच्यामधला एक ट्विस्ट जो आहे तो ट्विस्ट रोहित पवारांनी बोलून दाखवलेला आहे की खराचं जे प्रकरण आहे नाशिकच्या भोंदू कॅप्टनचं, भोंदू बाबाचं, ते प्रकरण शिवसेनेच्या नेत्यांवर कशा पद्धतीने शेकवलं जाईल याची देखील चाचपणी सुरू झाल्याचं रोहित पवार म्हणतायत. याच्यामध्ये तुम्ही पहा, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर हे जे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत त्यांचेच कॉल डिटेल्स हे अंजली दमानी यांना भेटणं हा खचितच योगायोग नाही. त्यामुळंच आता जे गृह खातं आहे, जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि जे खराचा तपास यासाठी करत आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेचे लोक CDR मध्ये अडकलेले दिसत आहेत. यांचा संबंध तुम्ही लावून पहा. त्यामुळं आज ना उद्या मोठा स्फोट राज्याच्या राजकारणात होऊ शकतो असं जे बोललं जातं त्याला महेश शिंदे यांचं जे प्रकरण आहे ते निमित्त आहे. आता असं देखील बोललं जातंय की एकनाथ शिंदे यांना मोठं होऊ द्यायचं नाही असा प्लॅन भाजपनं आखलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जवळपास 6 खासदार फोडण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी केलेली होती. मात्र त्या मोहिमेला किंवा ऑपरेशन टायगरला ब्रेक लावण्यात आला आणि त्याच्यामध्ये भाजपचीच मंडळी अग्रभागी होती. आता हे जर सगळं पाहिलं तर पुढच्या काळामध्ये शिंदे आणि भाजप यांची जी समीकरणं आहेत ती फारशी चांगली राहतीलच याची खात्री देता येत नाही. याला आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की मीरा भाईंदरचं आहे. तिथले जे आमदार मेहता आहेत भाजपचे, ते प्रताप सरनाईक परिवहन मंत्री शिवसेनेचे ठाण्यातले, एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातले, त्यांच्याविषयी ते काय काय बोलतायत. प्रताप सरनाईक हे माझ्याकडे चालक म्हणून होते आणि एवढंच नाही तर प्रताप सरनाईक यांचा जो मुलगा युवा सेनेचा अध्यक्ष आहे त्याच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे असं देखील आमदार मेहता यांनी सांगायला कमी केलेलं नाहीये.
विभागा म्हणजे सातारा, याशिवाय नाशिक, त्याच्या आधी सिंधुदुर्ग, आता मीरा भाईंदर आणि याशिवाय ऑपरेशन टायगर, अशा 5 ठिकाणी एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला आहे. आता या सामन्यातनं तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. 6वा सामना देखील मी तुम्हाला सांगतो, मग तुमच्या लक्षामध्ये येईल. तो सामना आहे बुलढाण्यामधला. तिथले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड विरुद्ध श्वेता महाले यांचा देखील वाद तुम्ही लक्षामध्ये घ्या. तो कोणत्या पातळीवर चाललेला आहे. त्यामुळं या दोन पक्षांमधल्या कुरबुरी आता जाहीर प्रमाणात व्यक्त होऊ लागलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी तर या पक्षांमधली भांडणं जगजाहीर झालीच होती. पण आता परस्पर नेत्यांमध्ये देखील संबंध कसे दुरावलेले आहेत हे संजय गायकवाड यांची वक्तव्य पाहिल्यानंतर, मेहता यांची वक्तव्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी आगामी काळ मोठा कठीण आलेला आहे, हेच हे सगळं सुचवत आहेत. तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी.